झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। साहेब, खरं तर 2 वेळा धमकीचे प्रकार समोर आले, त्यामध्ये आरोपी देखील सापडले गेले, 2दा घटना घडलेल्या आहेत, पिस्टल रिव्हॉल्वर असं देखील रिकवर केले गेले। काय नक्की पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे? नाही, आज मी सोलापूर SP माननीय अतुल कुलकर्णी साहेबांना भेटलो आणि निवडणुकीच्या काळाच्या दरम्यान मला रिव्हॉल्वर लावून अपहरण करून माझ्या खुनाचा प्रयत्न करण्याचा एक कट हा पुण्याच्या एका नामांकित गँगने रचला होता, अशा संदर्भातली एक माहिती थोडीशी पुढे येते। त्या अनुषंगाने त्या दरम्यानच्या पिरियडमध्ये ऑडिओ व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती। त्यावेळेला मोहोळ पोलीस स्टेशनने या संदर्भात गुन्हा दाखल करून अपहरणाचा, खंडणीचा आणि खुनाचा प्रयत्न अशा संदर्भातला गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये जवळपास 3 आरोपी अटक करण्यात आले। त्या तिघांपैकी 2 आरोपी आताही ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत। मात्र जो ह्यांचा मुख्य सूत्रधार आहे आबा काशीद, तो अद्याप फरार आहे आणि त्या फरार आरोपीला अटक करून या प्रकरणामागे खरा सूत्रधार कोण आहे, नेमका कोणत्या व्यक्तीने माझ्या अपहरणाच्या, खुनाच्या प्रयत्नासाठी रिव्हॉल्वर, पैसे आणि गाडीची तरतूद केली, व्यवस्था केली, त्या संदर्भाचा तपास लागून त्या मुख्य सूत्रधाराला अटक करून या प्रकरणाचा छडा लावण्यासंदर्भातली विनंती आज मी SP सोलापूर यांना निवेदनाद्वारे केलेली आहे। काय एकंदरीत पाहायला म्हणजे, कारण कुठेतरी तपासामध्ये कुठे विलंब होतोय का किंवा काय नाही, काय झालंय, हे सगळं प्रकरण पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, हे तर 100% खरं आहे। ज्यांना सोलापूरच्या राजकारणामध्ये किंवा मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये रमेश कदमची अडचण होते, अशा लोकांनी ती सुपारी दिलेली आहे, अशा पद्धतीचा प्राथमिक कयास पोलिसांकडनं त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय। या संदर्भामध्ये आता गेली 15 दिवस झाले या संदर्भातला गुन्हा दाखल होऊन अद्याप तो मुख्य आरोपी फरार आहे। त्याच्यामुळे SP सोलापूर साहेबांना मी विनंती केली की माझा बाबा सिद्दीकी होण्याच्या आधी साहेब याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि ह्याचा तपास करावा लागेल आणि ह्याच्या मागे नेमकं कोण आहे। जी पुण्याची एक नामांकित गँग याच्या मागे आहे, त्या गँगचं नाव देखील मी SP सोलापूर साहेबांना आज सांगितलेलं आहे। जी माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे ती माहिती मी त्यांना शेअर केलेली आहे। ती माहिती क्रॉस चेक करून या संदर्भातलं ते जी पुढची कारवाई आहे ती तात्काळ करण्याबद्दलचं त्यांनी आज मला आश्वासन दिलं आहे। या संदर्भातली माझी त्यांची 20 मिनिटं चर्चा झाली, मी त्यांना निवेदन दिलं आणि या पुढचा तपास आता ते त्या पद्धतीने करणार आहेत। काय प्रामुख्याने मागणी SP साहेबांकडे केलेली आहे? कारण मागे आपण सुरक्षेची मागणी केलेली होती, आता काय त्यामध्ये? नाही, आज देखील मागे जो प्रकार झाला त्या प्रकारानंतर मोहोळ पोलीस स्टेशनने मला तात्पुरतं पोलीस संरक्षण दिलं होतं, त्यानंतर ते पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलं। तर याची देखील मी SP सोलापूर यांना जाणीव करून दिली, त्यांची देखील माहिती त्यांना दिली आणि हे प्रकरण कुठेही स्टेटस सिम्बॉल म्हणून आम्हाला पोलीस संरक्षण नको आहे, तर या प्रकरणामधले जे जेन्युइन गोष्टी आहेत त्या तपासून मग त्या पद्धतीने मला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण, निःशुल्क पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशा संदर्भातली विनंती मी अतुल कुलकर्णी साहेबांना भेटून केलेली आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।